कुठल्याही छानशा समारंभाच्या अखेरीस जो एक अत्यावश्यक भाग मानला जातो त्या आभारासाठी, ऋणनिर्देशासाठी, धन्यवादासाठी, थँक्यू याच्यासाठी मला सांगितलंय. मला या क्षणी थोडी आठवण होते, आम्ही जेव्हा साधारण 10, 15 ते 25 या वयोगटात होतो आणि इथून फक्त एक 52 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. आमचं एकत्र कुटुंब, आम्ही सगळी भावंड हट्टानी मे महिन्याच्या सुट्टीत एकत्र यायचो. आमच्या घरातल्या भावंडांची संख्या 22, 24, 27 एवढे आम्ही एकत्र असायचो. आम्ही जेव्हा परत निघायचो सुट्टी संपल्यानंतर, तर त्या दिवशी सकाळपासून आमची आजी रडत असायची. त्यावेळी असं वाटायचं काय रडते ही वेड्यासारखी, एवढी छान तिने आमचं कौतुक केलं, एवढं छान आम्हाला इथे कमालीचा आनंद दिला या सुट्टीत. नुसतंच कौतुक नाही तर आजोबा कधी ओरडले तर आजोबांना ती रागे ओरडले, काय ओरडतात त्या नातवंडावर, कधी नव्हती सुट्टीत येतात वगैरे वगैरे. आणि अशी आजी जेव्हा रडवेली व्हायची तेव्हा प्रश्न पडायचा. आम्ही बाहेर अंगणात असलेल्या आजोबांकडे बघायचो, ते डोळे लपवत उघडणारं पाणी वाहू द्यायचे. आम्हाला कळू द्यायचं नाही, पण आजीचं कळायचं. आज काहीशी अवस्था आजीसारखी ही आम्हा सबंध चतुरंग कुटुंबाची झाली. मी या चतुरंग रूपात ही शाळा बघतो आता. ही शाळा म्हणजे ती आजी आहे एक प्रकारे, आणि त्या शाळेतली सगळी आम्ही नातवंड. आज आम्ही सगळी समोर बसलेली नातवंड, मग त्या नातवंडांचे आणखीन पारिवारिक घटक, चतुरंग चाहते, शमिकाने मग अशी लागोपाठ प्रत्येकाचा उल्लेख करत घेतलेले सगळे येऊन गेलेले दिग्गज मान्यवर, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले इथे उपस्थित असलेले नामवंत मान्यवर, ही सगळी कदाचित त्या आजीच्या लेखी तिच्या नातवंडांसारखी आमच्यासारखी असावीत. आणि म्हणून तिची अवस्था, माझी माणसं आता चालली दूर. तिला बोलवत नसतं, पण तिला खूप काही सांगायचं असतं आणि ती अबोलपणे ते सांगते. खरं तर ह्याच्यात इतकी मंडळी आहेत. अगदी हा कार्यक्रम खूप छान व्हावा म्हणून या शहराचे इथून बदली होऊन गेलेले जुने सीईओ विशालजी, ते सुद्धा दुसऱ्या ठिकाणी गेले होते, तरी अलीकडच्या 15 दिवसात 2 वेळा आमच्यासाठी इथे आले. डीसीओ आमचे मंगेशजी, अशी कितीतरी माणसं, म्हणजे मी ही पटकन तोंडावर आलेली 2 उदाहरणं म्हणून घेतली. ही सगळी येणारी नामवंत मंडळी, यातलं कोणीच आम्हाला विचारल्यावर नाही असं म्हटलं नाही. हा या आजीच्या घराचा भाग्ययोग नाही का? जसं आमच्या मनात तो भाग्ययोग त्या काळात आमच्या वयात आम्हाला लक्षात आला होता. आणि मग असं सगळं आपली 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 घरातली माझी असलेली ही सगळी माणसं जेव्हा अशी निघतात, परत जातात, निरोप घेतात, तेव्हा आजीची अवस्था जशी होणार ती अत्यंत नैसर्गिक आहे. कदाचित आपल्याही मनात ते असेल, आपण ते बोलालच असं नाही. मला ते बोलायला सांगितलंय, पण मला या सगळ्या घटकांप्रती बोलता येत नाहीये. अनेक, म्हणजे हा सगळा एवढा कार्यक्रम छान उभा राहावा म्हणून आपल्याला ज्यांनी किती प्रायोजक, आता प्रायोजक हा फॉर्मल खूप शब्द झाला, पण ह्या तुम्ही हातात तुमच्या दिलेल्या ब्रोशरवर ही नावं आहेत बघा. इथे व्यावसायिक नावं नाहीयेत, व्यक्तिगत नावं आहेत. या सगळ्यांची भावना ह्याच अर्थाची आहे की हा हे सुंदर छान काम आहे, असू दे माझी फुलाची पाकळी. म्हणजे मग ते जे सहज जाताना आजोबा हातात वरती त्यावेळी 2 रुपये, नंतर काही वर्षांनी 5 रुपये ठेवायचे, त्याचं जे अमोल असं मोल होतं ना त्या 2 रुपयाचं, आम्ही ती 2 रुपयाची नोट जपून ठेवायचो. पुस्तकात गेल्यानंतर पुढे कितीतरी वर्षभर असं पुन्हा आजोबा पुढची नोट देईपर्यंत. असं हे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून याला कौटुंबिक सोहळा असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रसंगी आभार हा शब्द उमटेल का? आम्ही यांच्याबद्दल आभारी आहोत, थँक्यू असं नाही म्हणताय. तुमच्या हातात दिलेल्या सुंदर सगळ्या स्मरणिका, आपल्याच वर्गातले मराठे नावाचे दीपक सर कुठे बसलेत मला माहित नाही असतील, मुद्दाम मुंबईहून आले आणि येताना 500 स्मरणिका, 550चा स्मरणिकांचा गट्ट स्वतःच्या गाडीतनं घेऊन आले. कुठलं काम आहे, कसं काम आहे?
मग हे आभारात मोडतं का? नाही मोडत. त्यामुळे मला आभार मानायला शब्द नाहीत. पण आमच्याकडे एक छोटंसं काहीतरी म्हणण्यासारखं आहे. ते म्हणू का तुमच्यासाठी? म्हणतोच, ऐका.